शाळेत नाही गेला आज? का बरं? सुट्टी होती. कसली सुट्टी आज? उद्या 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 पण सुट्टी का? तू लागीच लागलं रे बाद रे. काय काय रे कवर ना कमून आली? ते थोडं काम होतं, अडचण होती थोडी. काय काम होतं रे? ते आईला दवाखान्यात ऍडमिट केलंय ना, तर 20,000 रुपये लागत होते. काय आले? ते पॅरेलिसचा झटका झाला. हा का? हा. नाही रे, तुम्ही लय दुष्काळ त्या राव अंतर एक तर पैसे नाही ते रुपया बी. बघा ना थोडंफार ऍडजस्ट तेवढंच दवाखान्यात भरायचं. लय आशेने आलोय तुमचं. एक मिनिट फोन लावतो मी, विचारतो बाजूबर आहेत काय. राम्या डेरू किती पैसे आहेत रे? हा बरं ऐक, ते अक्षय ते येते 10,000 जमते का? हा द्या. 10,000 माझ्याजवळ 10,000 डेरू घे. हा चालतं. आहे का रे? हा बागून जाईन तुमचं. आणि लवकर द्या. हा देतो. ते झालं का देतो. नक्की दवाखान्यात लागायचं ना? नाही नाही दवाखान्यातच लागायचं, दोघं कशाला आलो असतो. हा का? पैशात लय अवघड झाले भाऊ सध्या. एक तर लय बेकार परिस्थिती, लोकांची देणं घेण्यात मिठवता नाकी मिळालीत. नाही आम्ही देऊन टाकू. हा, देणार दोघं बी. आता उगा तुम्हाला म्हातारीचं काय म्हणत रुपया मिळाला नसतं माहिती आहे का? सध्या लय भयान परिस्थिती हे ना. हे धरा, हे 10,000 रुपये राहू द्या, बाकी 10,000 रुपये देतो. येतो. चालतंय हो. येवर साहेब वांगे घ्या ना. बाई कधी दिले वांगे? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो? तर वांग्याला काय सोनं लागलं का काय? चांगले वांगे ताजे ताजे बघा, सकाळीच तोडलेत. अरे सकाळी तोडलेत पण वांग्याला उता आलाय 10-5 रुपये किलो. तू काय वांग्याला कर तिकडे कुठं काय 20 रुपये किलो कुठं वांगे असतात का? अहो एक काम करा मग 15 ने लावा. 15 लावते शेव. 10 रुपये द्यायचे असले दे, नाही ते जाऊन दे उचल तिकडे बघ पुढलं घर. अहो साहेब लई कष्टाने तोडलेत, 15 ने तरी घ्या. द्यायचे असले तर दे, 10 रुपये नाही ते बघ पुढलं दार. काय म्हणले तुम्ही? पुढचं घर बघ. शेतकरी आहे मी, भिकारी नाही. अहो एवढा श्रीमंतीचा आव आणता तुम्ही आणि 10-5 रुपयासाठी माग पुढं बघता. आणि कुठं हॉटेलमध्ये गेल्यावरती 4-4, 5-5 हजार रुपयाचं खाता आणि तर 15 रुपये किलो म्हणलं तरी तुम्हाला घेणं व्हाय ना. एवढं आमचं कष्टाचं तुम्हाला दिसत नाही का हो? आम्ही शेतकरी एवढे कष्ट करतो, तुम्हाला त्याचं काहीच नाही. भाऊ आम्ही हिंडतो ना म्हणूनच तुमच्या जिभीची चव भागती. अहो खिशात फक्त पैशाचा खळखळाट अजून चालत नाही, त्याला मनाचा पण मोठेपणा लागतो, कळलं काय? खरंय वांगे आणि या लेकराला ना भरीत करून खाऊ घाला.
बापाला अक्कल नाही पण लहान लेकराला किती कळतंय. आईला अक्षय लय हुशार आहो तू. हा बरोबर टोपी टाकली ते सावकाराला. आता नुसतं पार्टी करूया संध्याकाळी. अरे खरंच आईचं दुखतंय. काय खोटं बोलतो राव अक्षय. मी सकाळी भेटले रोज मावशीला तिथं घरासमोर तुमच्या. 2 दिवस झाले तू घरी गेलाय का? नाही गेलो. माझ्या आईचं नाही तुझ्या आईचं दुखतंय माहिती का तुला काही? काय माझ्या आणि मग खोटं नको बोलू राव. खोटं नको बोलू. मला सगळं माहिती आहे ना. होता का तू 2 दिवस घरी? अरे खरं दुखतं का? आणि मग शपथ देवा शपथ मी कशाला खोटं बोलू? बरोबर चल 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 लोक. आई आई आलं. काय काय करत होती एवढं? आवरत होते तुम्हीच म्हणले ना आवर. मग आवरलं झालं का? झालंय. मस्त दिसते मी. हा एकदम बाहेर दिसते. वांगे ठेवून दे घरात. वांगे हम्म अयो आणि कोणी घेतले ती वांगे? मी घेतली तर. तुम्हाला तर अक्कलच राहिलेली नाही. आता काय आलं? थोडी सुद्धा अक्कल नाही. एवढे वांगे कोण घेत? बारीक बारीक वांगे बघून घ्यावं लागते तेव्हा ते भाजीला करता येते. आता ह्याच काय करायचं? याचं करायचं भरीत. खा तुम्हीच भरीत. काय पाय जाऊ दे तिकडं. त्या वांग्याचं जाऊ द्या. आपण शॉपिंगला जायचंय. शॉपिंगला हा मग पळे बाबा आपल्याकडे नाही पैसे बिशे. हा तुमच्याकडे काय मला शॉपिंग म्हणलं की पैसेच नसते तर. नाही पैसे रुपये नाही नाही माझे. मला नका काय सांगू. तुम्ही काय म्हणले उरकून ठेव आपण जायचंय शॉपिंगला. मी उरकून ठेवलंय त्याच्यासाठी नवीन साडी पेडी घातली मस्त. ते बायला कुठे? हाय की पोरग घरात बसलंय. त्याला सोडून जायचं का? त्याला मी न्यावं लागल. नको नको त्याला बरी तू घरी आता. आज नको उद्या बिद्या जाऊ. नाही 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 मला आजच जायचंय. आज जायचंय? हा आजच जायचंय. अरे पैसे नाही. पैसे नाही तिकडे काही करा मला नका सांगू. आता काय वांग्याचं भरीत करून खाऊ का? खा. मला नका काय सांगू. तुम्ही ते म्हणले होते ना कानातलं करायचंय. बघा बरं मी नकली घालून हिंडते. 4 बाया मला विचारतात. आणि बायांच्यात बसायला गेलं की हा ही घ्यायचं म्हणलं ती घ्यायचं म्हणलं की माझ्याकडे पैसे नसते तर चला मी त्याला बी घेते. एवढी वांगे ठेवते आतमध्ये. काय आता भरीत करूनच खावा लागल. काय घेतलेत माणसाने डोक्यात घाला. काय ते कुठून पैसे द्या बाबा. आता मग काही डोकं चालू नाही. मोकार ब्याज मला मागे लागली. यार झालं का? सकाळ धरून बयाच माहिती वांगेवली एक आली ही एक. दरवाजा काय तो पप्पा लावीन काय? ही काय नाही का असं होतं. आल्या शँडल कुठे? कुठे शँडल? कोणची दिदीला? तुला कोण द्यायला सांगितली होती? कोणती ती तिला? अरे ती वांगेवालीची पोरगी आली तीच संघ. हे भाडगाव त्याच्यामुळे पळत पळत गेला आणि तिला शँडल देऊन आलाय. स्वतः काय करायचं आता? आता पायात काय घालशील तू? एवढ्या मोठ्या उन्हात जायचंय. त्याला असंच ठेवा. आता त्याला चप्पल नाही काय नाही काय नाही. चल 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 चल. लागून पटकन. मम्मी आपण तिथं बसू थोडं. काय झालं? पाय दुखते. अगं घर जवळ आले ना आता. नको नको इथं बसू. बरं ये चल इथं बस ये. बस. अजून काय वांगे गेले नाही. दिदे अगं पैसे कुठून आणले? त्या बंगल्यावाल्यात मामांनी टाकले. बाई या माणसाला मरण मातीचं बोलले. मला वाटलं त्याच्यात मनच नाही. पण चल तिथे दिसत तसं नसतं. उगाच बोललो बाई माणसाला फडा फडा. चल तिथे चला आता घरीच जायचं. हा